सरकारनं नोटाबंदी केली खरी, मात्र सरकारला आता नोटाच बंद करायच्या आहेत आणि जर नोटा बंद करून ऑनलाईन व्यवहारांचा पुरस्कार सरकार करणार असेल तर सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। त्यांच्या रोजगारासंबंधी सरकार काय करणार असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला। संगमनेर येथे सह्याद्री स्कूलच्या सुवर्ण महोत्सवास आले असता ते बोलत होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संगमनेर येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवास आले असता सरकारचा खरपूस समाचार त्यांनी घेतला। सरकारनं नोटाबंदी केली खरी, पण आता नोटाच बंद करण्याचं धोरण घेतलंय, त्यामुळे सर्वच व्यवहार ऑनलाईन होणार। देशामधील बँकांचीही गरज संपणार आहे। जर बँका बंद झाल्या तर त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय, असा सवाल देखील चव्हाणांनी उपस्थित केला। रोजचं चाललं होतं ते आता काय राहणार। देशामध्ये 1 लाख पेक्षा जास्त एटीएम आहे आणि प्रत्येक एटीएम मध्ये 5 माणसं लागतात। 3 त्याची रखवाली करायला बंदूक घेऊन माणूस बसतो आणि 2 माणसं मग नोटा भरायला आणायला टाकायला। तर नोटाचा विषय संपला की एटीएमचा विषय संपला। 1 लाख गुणिले 5 किंवा 3 नोकरी जातात, त्यांना कुठे नोकरी ठेवायची। सांगण्याचा उद्देश आहे की एक क्षेत्रातल्या हल्ली असलेला रोजगार संपायला लागलेला आहे, आपल्या डोळ्यासमोर संपायला लागलेला आहे आणि तो संपणारा त्याला पुढे थांबू शकतात। एक उबर सारख्या कंपनीनं टॅक्सी हा जो प्रकार होता मोठ्या शहरामध्ये, काली पिली टॅक्सी म्हणतात, तो प्रकार काल बाहेर करून टाकले। फोन केला, कम्प्युटर बघितलं गेले 5 मिनिटात गाडी येते, कोण चालवतो, कोण दुकान घेऊन सोडतो। एक क्षेत्रामधली रोजगार कमी नाही तर रोजगार नष्ट व्हायला लागले। मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे मॉल निघाले। सुरुवातीला लोक खरेदी करायला मॉलमध्ये जायचे, तिथं माल खरेदी करायचे, पण आता ऑनलाईन शॉपिंगमुळे सगळे मॉल बंद पडले। लोक जातात, वस्तू बघतात, तपासतात आणि घरी जाऊन ऑनलाईन ऑर्डर करतात। सगळे मॉल बंद पडायला लागले। एक बुद्धिमत्तेवर यापुढची जगाची अर्थव्यवस्था उभी राहणार असल्याने भारतातही गुणवत्ता आणि बौद्धिक संपदा वाढवणं गरजेचं असल्याचं म्हटलं। आणि त्याचबरोबर सरकार कितीही म्हणत असलं तरी बाहेरचे गुंतवणूकदार मात्र देशामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचं दिसून येतंय। आपल्या देशामध्ये तर बहुतेक फारच कमी शोषण होतं। म्हणून सुरुवातीला बोललो की आपल्याला बुद्धिमत्तेवर आधारित अर्थव्यवस्था तयार करता येईल का। ते मी पहिल्यांदा सांगितलं की आपण जर केले नाही तर आपल्याकडे भौतिक संपदा नाही म्हणून आपण मागं पडू। पण आता विषय पुढे गेलेला, आता आपण जर त्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये संशोधनामध्ये भाग घेतला नाही तर आपल्याकडे नोकऱ्या चालणार नाही। अमेरिकेमध्ये 21 लाख भारतीय तिथे काम करतात, 20 लाख, त्या 20 लाख भारतीयांना हाकलून द्यायची अमेरिकेतून ती तयारी सगळी अमेरिकन सरकारची झाली। वर्णाद्वेषातून नुकतेच उत्तर प्रदेशामध्ये नवीन सरकार आल्यानंतर हल्ले झाले। यापूर्वीही एखाद्या वक्तव्याचं सर्वच पातळीवरून खंडन झालं नाही, तर दादरी आणि अजमेरमध्ये असं घडलं होतं। आता ट्रम्पच्या वक्तव्यानंतर अमेरिकेतही भारतीयांवर हल्ले झालेत, त्यामुळे निश्चितच देशामध्ये चिंतेचं वातावरण पसरले। अशा संभ्रमात्मक वातावरणातून आपण चाललो असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं। आपले कोण नातेवाईक अमेरिकेत आहेत त्यांना जरा विचारा की त्या ठिकाणी जे वंशभेदातून जे हल्ले होत आहेत, त्यामुळे 2 भारतीय लोकांचा मृत्यू झाला, वातावरण कसं बदलतं। आपल्या देशामध्ये जर सर्वोच्च पातळीवर देखील जर नेतृत्वाकडून जर काही वक्तव्य झाली आणि त्या वक्तव्याचं खंडन केलं गेलं नाही तर काय होतं। तर दादरीला काही दिवसापूर्वी अल्पसंख्याक याच्याबद्दल सांगितलं, आता काही दिवसापूर्वी अजमेरला घडलेली घटना, त्या घटना होतात। अचानक यूपीमध्ये नवीन सरकार आलं आणि आफ्रिकन वंशाच्या काही युवकांच्यावर यूपीमध्ये हल्ले झाले आणि हे वर्ण देशावर झालेले हल्ले म्हणून सगळ्या आफ्रिकन देशाचे अँबॅसेडर आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले, तेव्हा तुमच्या देशात काय चाललंय। पण जर वरून अगदी सर्वोच्च पातळीवर जर एक थोडंसं दिशा दिसली की जर वेगळ्या दिशेने जायचं त्याचे परिणाम खाली कसे होतात। अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या वक्तव्यामुळे भारताच्यावर परिणाम झाले गेले आणि आपल्या देशामध्ये देखील अशा प्रकारची जर वक्तव्य झाली आणि एखाद्याने कोणी वक्तव्य केलं तर सर्वोच्च पातळीवर खंडन झालं नाही तर मग देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार।
न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.